कशी येईल ती परत? जेवढी रागवली त्या अजून लांब जाईल ना. कसं समजवू तुला बिट्टी? या रागातूनच हळूहळू प्रेम फुलेल, पण आत्ता मी तुला ते सांगू नाही शकत. बोल ना पार्टनर, आई कशी येईल? दादा हे काय? हे काय? हे काय? ताक. कोणी दिलं? गाईनं. म्हणजे गाईने डायरेक्ट ताक नाही दिलं, नाही तर तुम्ही बोलाल गाईने डायरेक्ट ताक दिलं. गाईने दूध दिलं, मग दुधाची दही, मग मध, मग मधाचं ताक. मी गाईबद्दल नाही विचारत आहे. हे ताक तुमच्याकडे कोणी दिलं? इथे ना, इथे आणून द्यायला तुम्हाला सांगतो, मी इकडून असं जात होतो. नाही तिकडून जात होतो वाटतं. तिकडून नाही, मग इकडून गेलो तेव्हा कोणतरी. पार्टनर, तुला बरं वाटत नाहीये. ज्याला माहितीये तो ताक देणार ना. आईने दिलंय का? आई ना, हा गौरीने दिलंय प्या. चला, मला खूप काम आहे बाबा, मला काम करायचे. चला चला. बिट्टी, हे फक्त ताक नाहीये, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. गौरीजींना माझी काळजी आहे, म्हणून त्यांनी ताक पाठवलं. तू मस्ती करायचीस तेव्हा तुला आई धपाटी द्यायची ना, पण नंतर आईच प्रेमाने कुरवळायची. अगदी तसंच दिवसभराच्या भांडणानंतर शेवटी त्यांना माझी काळजी आहे. वरवर विसरले असतील सगळं, पण मनाच्या आत कोपऱ्यात कुठेतरी अजूनही त्यांना सगळं लक्षात आहे. त्यांना आपली काळजी आहे बिट्टी. हळूहळू त्या सगळ्या आठवणी वर येतील. हे ताक बनवताना लोणी जसं वर आलं असेल ना, अगदी तशा आपण नक्की जिंकणार बिट्टी. तू अभ्यास कर. आई, अरे देवा, अशी अचानक कशी काय उचकी लागली? कोण आठवण काढत असेल? आई मला तुझी खूप आठवण येते ग. मला तुला बघायचं आहे, भेटायचं आहे. बाप्पा, असं का करतोयस तू? तू मला का आईपासून लांब केलंस? एक तर आई म्हणजे काय माहितीच नव्हतं मला, पण मॅजिक केल्यासारखी तू मला आई दिलीस. तिने मला जीव लावला, माझ्यावर एवढं प्रेम केलं, आणि आता ती मला ओळखत पण नाहीये. असं का केलंस तू? का? तू आईशिवाय राहतोस का? नाही ना, मग मला का ठेवलंस? वाटणार आईला हाणणार आहे परत. त्याला तू मदत नाही केलीस तर मी कट्टी गेलो तुझ्याशी. माझ्या आईला लवकर माझ्यापाशी परत आण.
आई नक्की परत येईल ना? आई तर रागवलेलीच आहे ना, मग कशी येईल ती परत? रुद्रा, नंदाई, अरे हसत येत. कसं वाटतंय आता? गौरीने तयार केलेल्या आजाराचं औषध गौरीनेच दिलं ना? नाही, तसं काही नाही. त्यांनी फक्त ताक पाठवलं माझ्यासाठी. आता बरं वाटतंय मला. बरं, ते सगळं ठीक आहे, पण आता पुढे काय करायचंय? म्हणजे गौरी परत यायला हवी ना घरात? हो, माझे तेच प्रयत्न चाललेत नंदाई. पण दुखावू नकोस तिला. आणि बिट्टीचा विचार पण करायला हवा ना रे. ती एकटी रडत होती. आईची आठवण येत असेल ना तिला. मी काय म्हणते रुद्र, तिला एकदा गौरीला भेटू दे का? म्हणजे ती तशी शहाणी आहे अरे. आणि गौरीची अवस्था तिला माहीतच आहे ना. तू हवं तर समजाव ना तिला, कसं बोलायचं, काय बोलायचं. पण तिच्या मनाला समाधान मिळेल ना रे. नाही, नको नंदाई. कारण आईच्या समोर जाऊनही आईला आई म्हणायचं नाही, हे बिट्टीसाठी त्रासदायक असेल. आणि बिट्टी समोर गेल्यावर गौरीजींसाठी. आणि मला ते नको आहे. आणि बिट्टीला काय वाटतंय हे कळतंय मला. पण आईच्या समोर जाऊनही बिट्टी व्यक्त होणार नाही याची खात्री नाही आहे मला. अगं लहान आहे ती. आई दिसल्यावर मिठी मारेल ना ती. पण मिठी मारल्यावर बिट्टीने तुम्हाला मिठी का मारली याचं उत्तर काय द्यायचं आपण गौरीजींना? अरे पण कधी ना कधी गौरीला सांगावं लागेलच ना. आपण बिट्टीला लपवून ठेवणार आहोत का तिच्यापासून? कळतंय मला, पण आता ती वेळ नाही. कारण काहीतरी सांगण्यासाठी निदान माझी त्यांच्याशी मैत्री तरी हवी. तर मी सांगेन. ठीक आहे रुद्र, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल. पण एक लक्षात ठेव, एवढ्या लहान मुलीला आपण आईपासून फार काळ दूर नाही ठेवू शकणार. मला कळतंय नंदे. बर, आता तू आराम कर. आणि काही लागलं ना तर मला सुद्धा हाक मारू शकतोस बरं का तू. नाहीतर मग ताक घ्या मागून. अगं